उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाकडे रवाना झाले। यावेळेला या गाडीच्या मागे केवळ माध्यम प्रतिनिधींनी, केवळ कार्यकर्त्यांनी, तर राज्यभरातून आलेले अजितदादांवर जीवापाड प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती आहे। अजितदादांना विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अखेरचा निरोप दिला जाईल। मात्र त्याआधी आपल्या नेत्याला आपल्याला अखेरच्या क्षणी तरी डोळे भरून पाहता यावं यासाठी म्हणून हे सगळे कार्यकर्ते गर्दी करतात। तर इकडे काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी सुद्धा बारामतीकर, पुणेकर आणि राज्यभरातले अजितदादांचे कार्यकर्ते, पदाधिकारी जमलेत। रात्रभर इथे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती। अनेकांना दादांविषयीच्या आठवणी सांगताना आपले अश्रू अनावर झाले। त्यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट झालेले सुद्धा अनेक कार्यकर्ते त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगतात। तर बारामतीत ज्या वेळेला अजित पवार असायचे त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सतत व्यस्त असायचे। मग ती त्या भागातली स्वच्छता राखणं असू देत किंवा मग अजितदादांनी सांगितलेलं काम वेळेत करणं असू देत। वेळेचा भोगता, काटेकोर वेळ पाळणारा, कणखर पण तितकाच हळवा नेता आपल्याला लाभला आणि त्या नेत्यासोबत आपल्याला काम करायला मिळालं, हा अभिमान अनेक अधिकारी आजही बाळगतायत। तर अजितदादांविषयीच्या आठवणीही या अधिकारी, कर्मचारी, नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे सुद्धा आहेत। तर बारामतीतल्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा अजितदादांविषयीच्या आठवणी सांगितल्या। अजितदादा स्वच्छताप्रिय होते, त्यामुळे ज्यावेळेला ते येणार असं कळायचं त्यावेळेला स्वच्छ असलेलं शहर आणखी स्वच्छ दिसावं यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करायचो, असं या सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं सांगणं आहे।